अध्यक्ष महाराज, मग ज्यांनी 1.5 लाखाच्या वरचं कर्ज भरलं, सोनं किडकं मडकं काय असं विकून भरलं, त्याचे पैसे नाही भरायचे का? पूर आला अध्यक्ष महाराज, कधी आवडता नावडता भाग असू शकतो का अध्यक्ष महाराज? अरे महाराष्ट्राची 3,07,713 स्क्वेअर किलोमीटरचा महाराष्ट्र आहे, 36 जिल्हे, 358 तालुके तुमच्या माझ्या हक्काचे आहे. पूर हा कोल्हापूरचा असेल की पूर चंद्रपूरचा असेल, पूर गडहिंग्लजचा असेल की पूर गडचिरोलीचा असेल, तिथेही भेदभाव, तिथेही डिस्क्रिमिनेशन, आवडतं नावडतं. अध्यक्ष महाराज, आम्ही काय विनंती केली? दादा तुम्ही उपसमितीमध्ये होता, उपसमितीमध्ये चर्चा बघा सांगण्यात आली, मी सांगत नाही, चांगलं नाही ते. पण अध्यक्ष महाराज, जेव्हा उपसमितीमध्ये ही चर्चा झाली की जो 28 ऑगस्ट 2019चा GR होता दादा, जो देवेंद्रजीच्या नेतृत्वात तुम्ही काढला, काय तो कोल्हापूर सांगलीसाठीच GR आहे का? तो जसाच्या तसा ब्रह्मपुरी का नाही लागत? आम्ही काय पाप केलं? पोंभुर्ण्यामध्ये जुनगावच्या लोकांनी पाप केलं की मला निवडून दिलं, हे त्यांचं पाप आहे? आणि हसन मुश्रीफांना निवडून दिलं, हे त्यांचं पुण्य आहे का? भेदभाव केला? 28 ऑगस्ट 2019चा GR जसाच्या तसा हा गावायला सांगितलं. पंतप्रधान आवास योजनेचा असेल, रमाई आवास योजना असेल, शबरी आवास योजना असेल, घरकुल द्या. अरे वैनगंगा नदी नाव आहे, याचा अर्थ काय? की आमचा पूर म्हणजे गंगेचा पूर आहे, आम्ही पवित्र झालो, आम्हाला काहीच आवश्यकता नाही, असा अर्थ घ्यायचा? तुम्ही अध्यक्ष आहात महाराज, अध्यक्ष आहात, वैनगंगेचा भंडारा गोंदियाचा पूर तुम्ही भेदभाव कसा करता? अरे अशा वेळी, अशा संकटात पूर्ण शक्तीने ताकदीने सरकारने मदत करणे आवश्यक आहे. हो, यांचं एक कारण आहे ज्याच्यावर मी डिटेल येईल. यांचं एकच कारण आहे. कारण काय? आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला आणि या महाराष्ट्राच्या आधुनिक राजकीय आर्यभट्टांनी राज्य सरकारची जबाबदारी दायित्व शून्य आहे हा नवीन शोध लावला. काही जबाबदारी नाही आहे. पुरामध्ये येऊन जाऊन जो उठला तो म्हणतो की केंद्राने मदत करावी. काढा श्वेतपत्रिका. मागच्या 20 वर्षात अरे केंद्र त्यांच्या नियमाने मदत करते, राज्यांनी सांगितलं पाहिजे. हा महाराष्ट्र आहे, जगातल्या 193 देशात आमची इकॉनॉमी 36व्या क्रमांकाची आहे, लोकसंख्येत आम्ही 13व्या क्रमांकाचे आहोत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे. देशाला संविधान देणाऱ्या भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंचा महाराष्ट्र आहे. तिथं असं का रडता हो? मी आता आकडे वाचीन बुगाभाव. कधी कधी आपल्याला पक्षाच्या विरोधात बोलता येत नाही आणि बोलूही नाही, कोणी बोलू नये, पण मनात कधीतरी तर एकदा विचार करा. हे अशी अफवा कोणी पसरवली की महाराष्ट्राच्या तिजोरी वाईट अवस्थेत आहे, केंद्र मदत करत नाही, कोणती GST ची मदत करत नाही? अध्यक्ष महाराज, दादांनी सांगावं, SGST आपल्या अकाउंटमध्ये जमा नाही होत का? केंद्र कोणती मदत करत नाही मी सांगतो. आणि हा दावा अध्यक्ष महाराज, खरं तर केंद्राच्या सूचीमध्ये संविधानात 97 विषय आहेत, राज्याच्या सूचीत 66 विषय आहे. आमची जबाबदारी नाही आहे? शेतकऱ्यांना मदत करण्याची आमची जबाबदारी नाही आहे का? अध्यक्ष महाराज, केंद्रावर नेहमी रडायचं केंद्राच्या बाबतीत. अध्यक्ष महाराज, मी आकडे आणले आणले म्हणजे विभागातूनच घेतले, विभागातून माहिती अधिकारात घेतले. काय सांगितलं अध्यक्ष महाराज यांनी सांगितलं की केंद्र सरकार आम्हाला मदत करत नाही. अध्यक्ष महाराज, खोटं बोल पण रिटून बोल हे मन गेली. आता एक नवीन मन आहे या राज्यकर्त्यांनी आणली आहे. खोटं बोल पण सर्वांनी ठरवून बोल. म्हणजे मी पहिल्यांदा मला वाटलं की नाही हे सर्वांचं एकसारखं मत येत आहे, तर कदाचित माहिती नसेल म्हणून असेल. अध्यक्ष महाराज, केंद्र सरकारनी, आणि हा तर मला अर्थ समजला नाही, मी देशामधल्या सर्व मुख्यमंत्र्यांच्या साईटवर गेलो. या देशामध्ये कोणीही मुख्यमंत्र्यांनी असा भासच केला नाहीये, कोणीही अर्थमंत्र्यांनी. मी तेलंगणाचे अर्थमंत्री हरीश राव, मी बोललो त्यांच्याशी. अरे हे पैसे सुरक्षित आहे, इन्शुअर्ड आहे.
मी अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांना बोललो, ते म्हणाले आता कॅश फ्लो नाहीये. म्हणजे बरोबर आहे, कॅश फ्लो नाहीये, मग मान्य, कारण केंद्राकडचे पैसे यायचे आहे ना. हो, पण काय केंद्र डुबवणार आहे का? आता तुम्ही जनतेचे, ठेकेदाराचे, निराधाराचे पैसे देत नाही म्हणजे काय राज्य सरकार डुबवणार आहे? ठीक आहे, आता नाही, पुढे येईल, 2 महिने येईल. केंद्र सरकारने 13 नोव्हेंबर पर्यंत या राज्याला सेंट्रल टॅक्सेस 18,231 कोटी 65 लाख दिले. ग्रँट इन एड 24,989 कोटी 37 लाख दिले. जीएसटी कॉम्पेन्सेशन 9,906 कोटी. 15वा वित्त आयोग 7,142 कोटी. सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम 7,940 कोटी 41 लाख. 68,209 कोटी 43 लाख दिले. 68,209 कोटी 43 लाख. आता हा पैसा कोणता आहे जो केंद्रातून यायचा? अध्यक्ष महाराज, हा पैसा आहे माननीय पंतप्रधानांचं. खरं तर आपण सर्वांनी एक मताने, एक सुराने अभिनंदन केलं पाहिजे. या राज्याचं रक्षण त्यांनी केलं. काय नियम केला? जीएसटी काउन्सिल मध्ये नियम केला की राज्याची ग्रोथ रेट साधारणतः एव्हरेज मध्ये देशाची 8% होती साऱ्या देशात. माननीय स्वर्गीय अरुण जेटलींनी सांगितलं, नहीं हम कोई भी पार्टी के हो, अरे देश हमारा है, हमारी कोई भी विचारधारा हो, भारत माता की जय, हम सब पूरे 100% साऊंड वॉल्यूम से बोलते. आणि त्यांनी सांगितलं 14% तुमचं उत्पन्न वाढलं पाहिजे अशी कायद्यात तरतूद केली. म्हणजे अध्यक्ष महाराज, अर्थ काय? कोरोना येऊ द्या की कोणतेही संकट येऊ द्या, राज्याच्या तिजोरीत आज पैसे नसेल पण कॅश फ्लो जो आहे हा नसेल, पैसे येणार आहे ना. आणि अध्यक्ष महाराज, असं कोणी करतं का? राज्याला कर्ज घ्यायला काय अडचण आहे? हे नाही समजलं मग. म्हणजे कदाचित अजितदादा उत्तरात असं म्हणू शकतात की कर्ज घेणं योग्य नाही. अरे आता संकट आहे, शेतकरी अडचणीत आहे, बारा बगुतेदार अडचणीत आहे, निराधार योजनेचे निराधार अडचणीत आहे, दिव्यांग अडचणीत आहे, पूर आला आहे, शेतमजूर अडचणीत आहे. मग एखाद्या वेळी दादानी असं म्हटलं की कर्ज घेणं राज्यासाठी चांगलं नाही. चला हे तत्व मानू. खरं तर आपल्या राज्यात जयंतराव नाही आहे. देशामध्ये सर्वात राज्यामध्ये जे पहिले 3 राज्य आहे ज्यांचं जीएसडीपीच्या तुलनेमध्ये ऋणभार आहे, त्याच्यामध्ये पहिले 3 राज्यात आपण आहोत. 3 राज्यात ही पिंक बुक आहे. या पिंक बुक मध्ये सारे आकडे महाराष्ट्र सरकार आणि नुसतं होशो आवाज मध्ये, म्हणजे हे जे आकडे आहे ना, हे कोणी शुद्धीवर नसताना लिहित नाही, नशा पाणी करून लिहित नाही, दवा पाणी करून लिहित नाही. हे आकडे, हे वास्तविकतेचे आकडे आहे. मग तुम्हीच लिहिलं. आमचा जो ऋणभार आहे 15.5 आहे, 22% घेता येतो. मग अशा संकट समयी बरं ठीक आहे, चला तुमचं दुसरंही मान्य करू. मग जर हे माझ्याकडे सर्व नेत्यांचे ऍफिडेव्हिट आहे, मंत्र्यांचे, आमदारांचं मी आणलं नाही, हे मंत्र्यांचे ऍफिडेव्हिट आहे, तुम्हाला मी कागद देतो. एकूण पहिल्यांदाच श्रद्धे अटल बिहारी वाजपेयींनी कायदा केल्यावर पहिल्यांदा होत आहे एकही मंत्र्याचं पद रिकामं नाही. 43 भरले, पूर्ण गाडीचं इंजिन एकदम पूर्ण पॉवरफुल, पण गाडी पुढे जातच नाही. स्टेअरिंग हलताय, पेट्रोल खर्च होत आहे. अरे गाडी गिअर मध्ये तर टाका, गाडी पुढे जायगा. गाडी गिअर मध्ये टाकली जात नाहीये. मग हे तुमचं लॉजिक आम्ही समजलं की राज्याच्या या गोरगरिबांसाठी मायबाप सरकार कर्ज काढत नाही. मग आपल्या घरी मायबाप मात्र आपल्या कुटुंबासाठी कर्ज काढते. मी वाचून दाखवत नाही, ते योग्यही नाही. फक्त 5 मंत्री आहे ते कुटुंबासाठी कर्ज काढलं नाही. पण ठीक आहे, ते 5 मंत्री याच्यासाठी काढलं नाही की अजून त्यांचं कुटुंबच व्हायचं आहे. म्हणजे आदित्य ठाकरेवर 1 रुपयाचं कर्ज नाही आहे. मग बाकी मंत्र्यांवर कर्ज कसं काय हो? 20 पट. म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण 32 लक्ष जीएसडीपीच्या तुलनेत जेव्हा आपण कर्ज सांगतो की हा ऋणभार रेशो आहे, मग हे कागद घ्या अध्यक्ष महाराज. म्हणजे तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या उत्पन्नापेक्षा तुम्ही 20 पट कर्ज काढू शकता. 20 पट. आणि इथं तर आपण 1 पट कर्ज नाही काढलं, 1 पट राज्याच्या जनतेसाठी. बरं यावेळी केंद्राने एक सांगितलं
केंद्राने ऐकून घ्या, मी सांगतोय एकनाथराव, मी गंभीरतेने यासाठी सांगतोय की शेवटी ठीक आहे, सरकार येतं आणि जातं. आणि हा, जयंत पाटलांचं हे वाक्य तर प्रसिद्ध आहे. ते म्हणाले, जयंत पाटील साहेब आता नाही आहे, ते म्हणाले की जेव्हा आपल्याला असं वाटायला सुरुवात होते की आम्ही परमनंट आहोत, तेव्हा लक्षात घ्यायचं की तेव्हा तुमचं सरकार जायला सुरुवात होईल. हे राजकीय प्रसिद्ध विचारवंत जयंतराव पाटलांचं वाक्य आहे. जेव्हा तुम्हाला वाटतं की आता आमचं सरकार 25 वर्ष टिकणार, समजून घ्यायचं. गुलाबराव, आणि माझं वाक्य नाही, आणि जयंतराव आमचे खूप जवळचे मित्र आहे, विचारून घ्या, पाहिजे असेल तर मी रेकॉर्ड मधून देतो. अध्यक्ष महाराज, मग कर्ज काढायला केंद्राने तुम्हाला, अध्यक्ष महाराज, अनुमती दिली. अजितदादा, तुम्हाला सांगितलं की तुम्ही 3% कर्ज काढू शकता, यावेळी 5%. म्हणजे याचा अर्थ काय? 32 लक्ष कोटीचा जीएसडीपी, 5% म्हणजे 1,60,000 कोटीचं कर्ज काढता येत होतं. 1,60,000 कोटीचं. आणि या संकटात कर्ज काढणे वाईट नव्हतं, कारण अर्थचक्र फिरवायचं होतं, गोरगरीब जगला पाहिजे. अरे जसं तुम्हाला वाटतं की आपलं सरकार टिकलं पाहिजे, 12.5 कोटी जनता इथं टिकली पाहिजे ना. तुम्ही टिकून जनता टिकणार नसेल तर काय फायदा? अध्यक्ष महाराज, जनताही टिकली पाहिजे की नाही, सांगा ना अध्यक्ष महाराज. मास्क काढून सांगा अध्यक्ष महाराज, मी खोटं बोलतोय अध्यक्ष महाराज. आणि घटनेत काय तरतूद आहे? घटनेत काय तरतूद आहे? धनंजयराव, माझे काही मुद्दे द्या तुम्ही नंतर, काय अडचण नाही. घटनेत काय तरतूद आहे? एकीकडे आम्ही विश्वरत्न, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो का गावतो? याच्यासाठी गावतो की कधीतरी नजर गेली तर त्यांचे विचार, हम डॉक्टर बाबा साहब जी को मानते हैं, उनके विचारों को भी मानते हैं. काय सांगितलं अध्यक्ष महाराज? बाबासाहेब आंबेडकरजींनी, विश्वरत्न आंबेडकरजींनी राज्य संविधानाच्या मधली तरतूद आहे डायरेक्टिव्ह 41. हे डायरेक्टिव्ह आहे. जेव्हा काहीही अपराध नसताना एखाद्या कुटुंबाला, व्यक्तीला हलाखीचं जीवन त्याच्या वाट्याला येतं, तेव्हा सरकारने सहाय्य केलं पाहिजे. हे संविधानामध्ये तरतूद आहे. पण अजब सरकार की गजब कहाणी, सरकार अजब काम गजब. अध्यक्ष महाराज, तुमच्याकडे पैसे नाहीये, काय केलं अध्यक्ष महाराज यांनी? अध्यक्ष महाराज, निराधार, काय श्रीमंत आहे का हे? काय इन्कम टॅक्स रिटर्न भरतात? निराधाराचं अनुदान 4 महिने नाही, आता दिलं दादा, तुमच्या लक्षात आणून दिल्यावर मला वाटते दिलं आहे. 750 कोटी ठेवलेत तुम्ही. 35 लक्ष निराधार आहे महाराष्ट्रात. अरे जिसका कोई नहीं होता उसकी तो सरकार है यार, हे गाणं आपण म्हटलं पाहिजे अध्यक्ष महाराज. हा अडचणीत आहे निराधार. कोणी माझी विधवा बहीण आहे, एखाद्याचा मृत्यू झाला, अध्यक्ष महाराज, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटिता, निराधार. मी अधिकाऱ्यांशी भांडून 18 जून 2019ला 600 रुपयाचे 1200 रुपये केले, 2 अपत्य असेल. काय भावना होती अध्यक्ष महाराज? माझ्या मनात एकच भावना होती, 1,44,000 कोटी जर मी कर्मचाऱ्यांचा पगार देतो, 18 लक्ष कर्मचाऱ्यांसाठी मी 1,44,000 कोटी देतो, दिला पाहिजे, तेही सेवा करतात. पण तेव्हा ही आमची जबाबदारी आहे. खरं तर माझी इच्छा तेव्हा 2,000 रुपये करण्याची होती, पण तेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं की थोडं अजून आपण उत्तम होऊ द्या, आपण देऊ. 1200 रुपये केले. कशासाठी केले? की त्या निराधाराला 2 महिन्यामध्ये पैसे मिळाले पाहिजे. मग अध्यक्ष महाराज, मग दुसरा विषय यामध्ये मी अजितदादाला विचारू इच्छितो. अजितदादांनी या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं, आणि हे सांगितलं 5 मार्च 2020, संजय गांधी निराधार योजना 2 महिन्यात पैसे देण्याच्या संदर्भात औचित्य होतं. त्यामध्ये अजितदादांनी 12:42 उत्तर दिलंय. हे काय काय सांगितलं अध्यक्ष महाराज? कारण तिथं 12:42 वगैरे दिसतात म्हणून मी तसं घेतो. ते म्हणाले, अजितदादा म्हणाले की 2 महिन्यात जर अनुदानाचे मानधन दिले नाही तर सचिवांचा पगार थांबवतो. थांबवला का दादा?
हे अध्यक्ष महाराज 12:42 मान्य अजितदादाचं उत्तर आहे. अरे 2 महिन्यात तर पैसे जाऊ द्या, 4-4, 6-6 महिने त्या गरिबांची आपण थट्टा केली अध्यक्ष महाराज. 4-4 महिने पैसे नाही. तो तहसीलदार 7वं वेतन आयोग घेतोय, आमचा विरोध नाही आहे, घ्यावं. पण 7वं वेतन आयोग देताना हसन मुश्रीफ इथं नाही आहेत. मी त्यांचं कौतुक यासाठी करेन की हसन मुश्रीफ साहेब जेव्हा या विभागाचे मंत्री होते त्यांनी अतिशय उत्तम पत्र तहसीलदारांना लिहिलं होतं अध्यक्ष की तुम्हालाही मायबाप आहे विसरू नका, हेही तुमच्या मायबापाच्या रूपात आहे. हे हसन मुश्रीफांचं पत्र होतं. मंत्री म्हणून मी त्यांचं अभिनंदन करणारं पत्र पाठवलं. विचारून घ्या अध्यक्ष महाराज, सरकारने चांगलं काम केलं तर अभिनंदन करणं हे आमचं दायित्व आहे. पण अध्यक्ष महाराज आम्ही विरोध करतो म्हणजे आम्ही शत्रू आहोत नाही. अरे तुमच्यावर प्रेम आहे, तुमच्या हातून चांगलं काम व्हावं, तुमच्या 50 वर्ष सत्तेत राहण्याच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या ही प्रामाणिक भावना आहे आमची अध्यक्ष महाराज. पण काम न करता दाम, अरे राष्ट्र हित में करेंगे काम, काम के लेंगे पूरे दाम, मी समजू शकतो. पण काम की चाहिए पूरे दाम, राष्ट्र हित में कोई नहीं करेंगे काम, असं कसं होऊ शकतं अध्यक्ष महाराज. आणि म्हणून अध्यक्ष महाराज मी एक पत्रही पाठवलं होतं अजितदादाला. एका लहानशा मुलीने अध्यक्ष महाराज इतकं सुंदर अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांना उद्देशून व्हिडिओ अपलोड केला. मी म्हणतो यांना व्हिडिओ पाहायला वेळ नाही म्हणून मी स्पेशल गेलो, QR कोड तयार केला, तो त्या पत्रावर छापला आणि 2 पत्र पाठवले. मला वाटलं की कमीत कमी संवेदनशीलतेने सरकारकडून त्या मुलीची ती आर्त हाक आहे, आवाज ऐकला ना त्या मुलीचा अध्यक्ष महाराज. मी तुम्हाला लिहून देतो की राजकारणी लोक निष्ठुर असतात असं एका तत्वचिंतकाचं वाक्य आपण तुमच्या डोळ्यात पाणी आलं शिवाय, जसं मुख्यमंत्र्याच्या कॅम्प्युटरला पाणी आलं तसं तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय आलं अध्यक्ष महाराज. आणि एकीकडे अर्थचक्र खराब आहे असं सांगताना, पण मी अजितदादा तुमचं कौतुक यासाठी करेन, यासाठी नाही की पुढे कधीतरी पुन्हा भविष्यात आपण एक येऊ, यासाठी नाही. मी कौतुक यासाठी करेन की एकीकडे हे कोणतं तत्व आहे हो, तुम्ही बिल्डर लोकांच्या हितासाठी किती चिंता तुम्हाला. दादा तुम्ही स्टॅम्प ड्युटी कमी केलं, ठीक आहे कमी का, काही अडचण नाही, तुमचा हा हक्क आहे. स्टॅम्प ड्युटी कमी केला, अरे पण काही राज्याचे नियम आहे की नाही. असं महाराष्ट्रात जेव्हा महाराष्ट्र 61व्या वर्षात पदार्पण करताय तेव्हा महाराष्ट्रामध्ये एक नवीन घोषवाक्य, रूल्स ऑफ बिझनेस म्हणजे काय. कॅबिनेटमध्ये एखादा निर्णय करायचा असेल तर रूल्स ऑफ बिझनेस मध्ये ज्यामध्ये आर्थिक अभाव आहे किंवा आर्थिक प्रभाव आहे, जिथं आर्थिक संबंध येतो तिथं तुम्हाला काय करायचं असतं, एक फाईल तयार करावी लागते, मंत्रिमंडळाचा प्रस्ताव करावा लागतो, त्या प्रस्तावामध्ये अजितदादांचं मत विचारात घ्यावं लागतं. अर्थ विभाग या बिल्डरांच्या संदर्भामध्ये 10,000 कोटीचं जेव्हा राज्य सरकार नुकसान करणार आहे, 10,000 कोटीचं या वर्षीचं 2020-21चं आपल्या इस्टिमेटेड उत्पन्न आहे 30,000 कोटी. झालं का, आकडा देतो मी आता तुम्हाला. तुम्ही बिल्डरांना सूट द्यायची आहे ना, हा तुमची भावना पवित्र आहे. भावना काय की फ्लॅट विकल्या गेले पाहिजे, ठीक आहे सांगा तुमची भावना चांगली आहे, पण भावना चांगली असू द्या ना, पण भावना करताना कृती काय पाहिजे अध्यक्ष महाराज. भावना करताना कायद्याची कृती पाहिजे की नाही. एकदा अध्यक्ष महाराज राम श्यामला विचारतो, श्याम तुझ्या बापाला पोलिसांनी का अटक केली. श्याम म्हणतो माझा बाप तर बँकेत पैसे काढायला गेला होता. राम म्हणतो माझाही तर बाप बँकेत पैसे काढायला जातो, पोलीस कधीच अटक करत नाही. श्याम म्हणतो की हे बरोबर आहे, तुझाही बाप बँकेत जातो माझाही बाप बँकेत जातो, पण माझ्या बापाची भावना आणि तुझ्या बापाच्या भावनेत फरक आहे. तुझा बाप दुपारी 12 वाजता बँकेत विड्रॉल स्लिप घेऊन जातो आणि माझा बाप रात्री 2 वाजता छन्नी हतोडा घेऊन बँकेत जातो. अरे तुम्हाला मंजूर करायचं आहे ना, छन्नी हतोडा घेऊन का गेले, का छन्नी हतोडा घेऊन गेले, कसा निर्णय झाला कॅबिनेटमध्ये. दादाचा विरोध होता, मी ऐकलं, दादानी सांगावं विरोध होता की नाही. पण अध्यक्ष महाराज प्रस्तावच तयार झाला नाही. पहिल्यांदा असं होत आहे 10,000 कोटी प्रस्ताव नाही. बाळासाहेब थोरात असे उभे झाले, बाळासाहेब थोरात कॅबिनेटमध्ये असं म्हणाले, असं मी ऐकलं, अजितदादांनी सांगा की हा प्रस्ताव
मान्य केला पाहिजे. गरीब लोकांना घर घेता येईल. मुंबईमध्ये गरीब लोकच घर घेतात आणि आमच्याकडे श्रीमंत घेतात. ठीक आहे ना, तुम्ही गरिबांना घर घेऊ द्या ना. पण अध्यक्ष महाराज मग आकडे सांगा की तुम्ही निर्णय केला, कॅबिनेटची नोट तयार नाही, रूल्स ऑफ बिझनेसचा खून केला. रूल्स ऑफ बिझनेस कशासाठी आहे? मी फाईल माहितीच्या अधिकारात मागवली तर मला सांगितलं हो नका देऊ पत्र, कशाला अडचणीत आणता. असा राज्यकारभार असतो अध्यक्ष महाराज? काय चालू आहे? अरे या राज्य अनुसूचित जाती जमातीच्या रक्षणासाठी आहे, त्यांच्या हितासाठी आहे. तुम्ही त्यांचाही अवमान करता. अजितदादांनी याही बाबतीत चांगली भूमिका घेतली असं ऐकलं, दादांनी सांगावं. पण सध्या माहित नाही बाकी एक आहे दादा एकीकडे असं दिसत आहे. मला सांगा अध्यक्ष महाराज, जी आर आहे हा तुम्हाला पटतो का सांगा? कोण म्हणाला कागदाची? अध्यक्ष महाराज, आपण एक चांगल्या भावनेने निर्णय केला आणि हा निर्णय म्हणजे काही कोणावर रवून नाहीये, हा त्यांचा हक्क आहे. हा अध्यक्ष महाराज 9 सप्टेंबर 2020 ला जी आर काढला. विषय काय 9 सप्टेंबरचा? आणि आहे आश्चर्यजनक आहे. 9 सप्टेंबर 2020 चा राज्यात उद्भवलेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना सहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजना 1 वर्षासाठी सुरू करावी. हे तुम्हाला मी जी आर पाहिजे तर घ्या, तुम्ही अभ्यास करू शकता. आणि मी हा जी आर वाचल्यावर मी मुद्दाम पाठवत नाही, तुम्हाला राग येईल आणि कदाचित तुम्ही अध्यक्षपदाचा राजीनामा फेकून द्याल, भीती वाटते. अध्यक्ष महाराज काय केलं? 2013 मध्ये सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आले का? नाही. पृथ्वीराजजी 2013 मध्ये तुम्ही अतिशय नियमाने चालायचे आणि अतिशय योग्य निर्णय करायचे. तुम्ही 2013 मध्ये निर्णय काय केला की हजारो कोटी आपण आदिवासी बांधवांच्या शिक्षणासाठी खर्च करतो तर डीबीटी केली पाहिजे. केला की नाही? होय किंवा नाही म्हणा ना. तुम्ही असं इकडे द्रोणाचार्य कृपाचार्य सारखे शांत नका बसू. माननीय सदस्य इकडे. अध्यक्ष महाराज या जी आर मध्येच नोंद आहे. हे अध्यक्ष महाराज, अजितदादांनी कॅबिनेटमध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या भूमिकेशी सहमत भूमिका घेतली दादा. तुम्ही म्हणाले की खावटी आपण डीबीटी दिली पाहिजे. का अध्यक्ष महाराज? मला तर वाटतं की त्या संबंधित सचिवावर तुम्ही जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये ठुसलं पाहिजे. तो अनुप कुमार यादव काय म्हणतो सचिव, जेव्हा उपमुख्यमंत्री सांगताय की 100% अनुदानामध्ये त्यांच्या खात्यात थेट टाकलं पाहिजे, काय जी आर काढतो हा? आणि बरं केलं तुम्ही या पुरवणी मागण्यांमध्ये मानसिक उपचार करायला पैसे ठेवले. मला वाटतं तो सचिव तुमच्या डोळ्यासमोर असेल. पैसे ठेवले याच्यात. अध्यक्ष महाराज, अरे आदिवासी बांधव माझा कष्ट करणारा आहे, परिश्रम करणारा आहे, पर्यावरणावर प्रेम करणारा आहे, शूर आहे, वीर आहे, जय सेवा म्हणतो आणि सेवा करतो. त्याची फसवणूक करता तुम्ही. त्याची फसवणूक. NRHM मध्ये घोटाळे केले. आता इथं अध्यक्ष महाराज काय सांगितलं त्यांनी? जबरदस्ती फाईल वाचा. राज्यमंत्री महोदय आहे ना इथं? आहे का? काय बोलतो मी तुम्हाला सांगितलं की नाही? तुम्ही मला म्हणाले की मी अजितदादांशी बोलतो, पण मी माहिती घेतली अजितदादा पूर्ण या विषयाच्या विरोधात होते. अध्यक्ष महाराज काय? अरे तुम्ही काय ठेका घेतला आहे का की त्या आदिवासी बांधवांनी काय म्हणता तुम्ही? तुमचा राज आहे. कोणती आदिलशाही आहे? निजामशाही आहे. तुम्ही सांगता की त्यांनी चहाच पिला पाहिजे आणि एखादा चहा प्यायचा नसेल, त्याला बोनविटा घ्यायचा असेल, तुम्हाला काय पोट दुखतं? तुम्ही सांगता काय घेऊन सांगितलं इथं? तुम्ही सांगितलं की नाही त्यांनी वटाणाच खाल्लं पाहिजे. अरे त्या गॅस होत असेल तर जबरदस्ती आहे का वटाणा खाल्लं पाहिजे म्हणून? त्या सचिवाच्या तोंडावर गॅस सोडायचा? हे 250 कोटी का? हे राज्य सचिव चालवतात. हे आदिवासीच्या हक्काचे पैसे.
250 कोटी, तिथं काही दर्जा नाही. आणि दुसरा प्रश्न काय, सिरोंचाचा माझा आदिवासी बांधव असेल काय, तिचा स्थानिक दुकानदार काही जिवंत नाहीये का? का मुंबईवरूनच वस्तू पाठवायच्या? का मुंबईवरून वस्तू पाठवायच्या? नाही बंद केलं. डीबीटीए 5 वर्ष शिवसेना भाजपच्या सरकारमध्ये, कारण शिवसेना भाजपचे लोक विचाराने निर्णय करायचे आणि शिवसेना भाजपच्या सरकारमध्ये डायरेक्ट डीबीटी जागी 4,500 कोटी रुपये वाचलेत. हो आहे ना. मग पण त्यांना अडचणीत आणून ठेवाल तुम्ही. अजितदादांनी सुद्धा विरोध केला नाही या GR-ला. का अजितदादांनी प्रामाणिक भूमिका घेतली, सात्विक भूमिका घेतली. बारामतीमध्ये आदिवासी बांधव नसताना मतदार तरी भूमिका घेतली. पण तुमची अडचण काय झाली माहित आहे? तुमची अडचण काय झाली? मी मुद्दाम वर्तमानपत्राचे 1 जानेवारी पासूनचे कात्रण आणले आणि आजचं एक कात्रण तुम्हाला सांगतो. अडचण काय हे खरं आहे. मी जुलै महिन्यामध्ये ज्यांचा जन्म झाला त्यांच्या संदर्भात वर्णन केलं. उद्धवजीला फिट आहे, अजितदादाला फिट आहे, देवेंद्रजीला फिट आहे, मलाही फिट आहे. पण ज्यांच्या जुलै महिन्यात जन्म नाही ते बाळासाहेब थोरातांना फिट नाही आहे ना. ब्लॅकमेलिंग करता का तुम्ही? तुम्ही ब्लॅकमेलिंग करता. आणि म्हणून आज कुमारस्वामीचं स्टेटमेंट आहे, माझ्या आयुष्यात सर्वात मोठी चूक आहे, मी काँग्रेस सोबत गेलो. हे कुमारस्वामीचं स्टेटमेंट नाही, हे परवा प्रफुल्लभाई पटेलांनी, गुलाबराव प्रफुल्लभाई पटेल ते म्हणाले. इकडे बाहेरच्या लोकांचं मत इथं मांडू नका. ठीक ठीक, सॉरी, मी मागे घेतो. प्रफुल्लभाई पटेल नाही, एक राष्ट्रवादीचे अतिशय मोठे नेते. आपण आता याच्यावर बोला. हा अध्यक्ष महाराज, आता मला सांगा का हो तुम्ही या वस्तू विकत घ्यायचा निर्णय 250 कोटीचा करत होता? कारण धमकी दिली कि अगर ये वटाना हम नहीं खिलाएंगे तो आपके किस्मत में सत्ता का फुटाना आएगा. धमक्याला घाबरता? अरे फेकावं अशी सत्ता. तुम्ही आदिवासी बांधवांचा अपमान करता. 400 कोटी पगार देतो. आश्चर्य. पेट्रोल डिझेलची दरवाढ झाली तर मग आश्चर्य. अजितदादा इथं बसून भाषण द्यायचे पेट्रोल डिझेलची दरवाढ झाल्यावर. हे ठीक आहे, तो केंद्राचा विषय जसा आहे तसा राज्याचा आहे. राज्यांनी कमी केलं पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो तेव्हाच्या, आम्ही 2 रुपये कमी केले. सांगितलं की नुकसान होणार आहे, कारण 1200 कोटी लिटर डिझेल आहे, 800 कोटी लिटर पेट्रोल आहे. जेव्हा 2 रुपये आपण कमी करू तर हजारो कोटीचं नुकसान होईल हे सांगितलं. पण तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी होते, ते म्हणाले नाही, आज आपल्या राज्यामध्ये पेट्रोल डिझेलचे भाव हे निश्चितपणे कमी करायला आपण पुढाकार घेतला पाहिजे. मग हे अजितदादा अधिकारी तुम्हाला सांगत नाही का आम्ही 3दा भाव कमी केले होते? आश्चर्य आहे. हे उद्धव ठाकरे साहेबांनी आंदोलन केलं. अरे तिथं रस्त्यावर आंदोलन कशासाठी करता? एवढी सुंदर एअर कंडिशन केबिन आहे, त्या केबिन मध्ये अतिशय डोकं थंड ठेवायचा. जसे इकडे 2 पंखे तिकडे 2 पंखे लावले आणि थंड डोक्याने अधिकाऱ्यांना विचारायचा आहे की राज्याचे नियम काय आहे, पेट्रोल डिझेलचा भाव कमी करू शकता की नाही. याला नेहमी दुसऱ्यावर दोष का देता? दुसऱ्यावर दोष देण्यासाठी राज्य सरकार आहे का? की काही जागेत आमचा एकच डायलॉग, जिम्मेदार केंद्र सरकार है, हम महाराष्ट्राचा अवमान आम्ही सहन करणार नाही. देशाचा झाला तरी चालते. हे कोणतं तत्व आहे? हे कोणती भावना आहे? ही विधानसभा अध्यक्ष महाराज, अशा पद्धतीने विधानसभेत चर्चा होते. वीज बिल, आता वीज बिलाच्या बाबतीमध्ये खरंच आहे, म्हणजे माहित नाही, सांगा काहीतरी एक आयुर्वेदिक औषधी काढावीच लागेल. वीज बिल काय अध्यक्ष महाराज? वीज बिलाचं मला तर या सरकारचा आश्चर्य यासाठी वाटते की हा शिवसेनेचा हीच ती वेळ नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी. फडणवीसांचं सरकार गेलं आणि फसवणाऱ्यांचं आलं. अध्यक्ष महाराज, तुम्ही काय सांगितलं? आणि एखाद्या वेळी स्वर्गीय बाळासाहेबांचा फोटो नसताना तर जाऊ दे, मी काही लक्षही दिलं नसतं, पण स्वर्गीय बाळासाहेबांचा फोटो आहे हो याच्यावर.
काय सांगितलं तुम्ही विजेच्या बाबतीमध्ये? 300 युनिट पर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीज दर 30% कमी करणार. हा अध्यक्ष महाराज दिसता? अध्यक्ष महाराज मग पुन्हा वाचून घ्या, तू देतो. आता 30% कमी नाही केला, सगळं जाऊ द्या, पण मग यांची बुद्धिमत्ता कौतुक केलं पाहिजे. म्हणजे गोबेल साथ जिवंत असताना त्यांनी आत्महत्या केली असती की मेरा बाप कोई पैदा हुआ. 300 युनिट कमी केलीच नाही. नितीन राऊत साहेब सन्माननीय मंत्री, त्यांनी सांगितलं आम्ही माफ करू, आणि मग कारण नसताना आमचे सासूरवाडीचे अशोकराव चव्हाण यांना बदनाम करत होते. अतिशय आमचे संबंध आहे. ते विजेच्या बाबतीत नितीन राऊत साहेब कारण नसताना तुमच्यावर आरोप करत होते. नाही केलं ना? बस साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत. सासूरवाडी आमच्यासाठी पवित्र आहे साहेब, तुमच्या सोबत आहोत. अध्यक्ष महाराज आणि दुसरं अध्यक्ष महाराज काय सांगितलं? घरगुती वीज ग्राहक हे किती आहे माहिती आहे अध्यक्ष महाराज? घरगुती जगातली आपली 2nd नंबरची कंपनी आहे महावितरण, जगातली. ह्याच्यात आपण जगातली नंबर 2. 1,78,78,478 हे घरगुती वीज ग्राहक. याच्यासाठी आपण वीज वापरतो 18.62%. यांची तर वीज कमी नाही केली, पण हा कॅबिनेटचा निर्णय घ्या. उद्योगासाठी मात्र यांनी राज्यातील उद्योगांना वीज सवलत दिली 25/6/2020. गरिबांसाठी प्रेम नाही आहे अध्यक्ष. अरे गरीब की दुआ है ये जिंदगी नहीं, आगे भी जिंदगी में काम आएगी. हे या उद्योगपतींचे या जन्मासाठीच कामाची राहील दुआ आहे. पण तुम्ही अध्यक्ष महाराज काय केलं? अध्यक्ष महाराज हो, त्यांना टाकू आपण, पण त्यांना मोठं कोण केलं? त्याचे फोटो आले ना. कोणाकोणाचे फोटो आहे? कोणाच्या शपथविधीला अंबानीजी होते, फोटो आहे ना? कोण सांगितलं आता? हा इकडे इकडे बघून बोला. हा अध्यक्ष महाराज 18.62% वीज वापरतात. अध्यक्ष महाराज याच्यापैकी गरीब कुटुंब किती आहे हे तुमचे आकडे आर्थिक पाहणी आवाजाचे. 1,41,41,960 हे शहरी आणि ग्रामीण गरीब आहे. सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस मध्ये 10/10ची खोली आयुष्य त्याच्यात. अध्यक्ष महाराज तुम्हाला विजेची सवलत तर दिली नाही मी समजू शकतो, चला, पण अध्यक्ष महाराज 1 एप्रिल हा युरोपियन देशात कोणाच्या तरी नापीक डोक्यातून हा सुपीक कल्पना निघाली, एप्रिल फुल, आणि यांनी तर ती कल्पना महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर व्यक्त केली. 1 एप्रिलला गरिबांच्या वीज युनिट मध्ये 40 पैशांनी वाढ केली, 40 पैशांनी. परवा लाज गज्जा या शब्दांनी आत्महत्या केली. आमचं आता आयुष्य संपलं. गरिबांच्या विजेमध्ये 40 पैसे युनिटनी वाढ करता 1 एप्रिलला. मी विजेवर चर्चा नाही आहे, पण ही दरवाढ का केली मी कागद काढली. अरे तुमची अकार्यक्षमता तुम्ही गरीब माणसावर टाकता. तुमचा नादानपणा, नाकारतेपणा, तुम्ही काम करणार नाही आणि त्याचं प्रायश्चित्त गरीब जनतेने घ्यायचं. काय केलं एमओडी मध्ये? अध्यक्ष महाराज खोटं नाटक बोल, एमओडी केली. दादा मी तुम्हाला येऊन सांगेन कशा पद्धतीने कारभार आहे. अध्यक्ष महाराज आमच्या राज्यात होतं म्हणून तुम्ही करायचं असं ठरवलं का? आम्ही वाईट केलं असेल तुम्ही तर चांगलं करावं. आमच्या मागोमाग यायचंय तुम्हाला. इकडे इकडे इकडे. हा अध्यक्ष महाराज आता दुसरी गोष्ट. आता बरं ठीक आहे, मग भेदभाव का करता तुम्ही? 0 ते 100 युनिट जर तुम्ही गडचिरोली, भंडारा, गोंदिया, साकोली, आणि तुमचं गाव कोणतं साहेब? जन्मगाव हा सुकडी. तुमचा जन्म सुकडीत जागा, तर तुम्ही चूक केली. तुमचा जन्म या मुंबईत व्हायला हवा. तर हा आशिषजी तुम्ही नशीबवान आहे, नाना भाऊ आमच्यापेक्षा, देवेंद्रजी पेक्षा. कारण सुकडीला जन्म झाला तर 0 ते 100 युनिटची वीज ही तुमच्या नशिबात 5 रुपये 48 पैसे.
आणि मुंबई जिथं आशिष जी आहे त्याच्या बाजूच्या उपनगरात टाटाची वीज ₹1.99 शून्य ते 100 युनिट, बेस्टची वीज ₹3.24. बरं, उद्या तुमच्यापैकी एखादा सन्मान्य सदस्य असं म्हणू शकतो, हे काय आज आहे का, 50 वर्षापासून आहे. तर कोरोना का 50 वर्ष आगा का की आत्ता आगा? हा शहाणपणा आहे की कडक उन्हामध्ये आपण साधे कपडे घालतो, थंडीत जास्त जाड कपडे घालतो. आता असे शहाणे वागणारे लोक काय करतील, नाही मर्द की जुबान एक होती है, धूप काले में भी स्वेटर पहनूंगा और ठंडी में भी स्वेटर पहनूंगा. हे मर्द की जुबान आहे. परिस्थितीनुसार बदलणार नाही, वेळेनुसार निर्णय करणार नाही. अरे आता कोरोनाचं संकट आहे ना, तर ग्रामीण भागातल्या 60,64,157 कुटुंब, माझे कुटुंब माझी जबाबदारी, आणि त्याचं कुटुंब आणि त्याची जबाबदारी नाहीये का? बरं, चांगलं आहे, नारा चांगला आहे. म्हणजे माझे कुटुंब माझी जबाबदारी या नाऱ्याबद्दल तर खरंच आहे, हे केलं पाहिजे. पण याला लावून जे बाकी नारे आले ना, माझा पेपर माझी मुलाखत, माझं पोलीस माझा FIR, माझं अधिवेशन माझं कामकाज, माझी लोकशाही माझी सूडशाही, मी 50 वर्ष काँग्रेस सोबत सत्ता चालवायला तयार आहे, पण काँग्रेसची तयारी आहे का? काय आशीष, अच्छा लगता है आपको? अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, काही गरिबांची चिंता आहे की नाही? अध्यक्ष महाराज, बेरोजगार तरुणांचे मी आतापर्यंत 24 पत्र पाठवले. काय पाठवले अध्यक्ष महाराज? 24 पत्र की MPSC ची परीक्षा होत नाही, कोणतीही स्पर्धा परीक्षा होत नाही, नौकर भरती बंद आहे. 2 वर्ष त्यांची बेरोजगाराची वयोमर्यादा स्पेशल केस म्हणून वाढवा. अहो, ते अधिकारी लक्ष सुद्धा देत नाही. मला आता असं वाटतं की आता मायक्रोसॉफ्टनी असं सॉफ्टवेअर बनवलं पाहिजे की त्यांनी पत्र वाचल्यावर योग्य निर्णय केला नाही तर त्या कॅम्प्युटर मधून एक गुद्दा पडला पाहिजे. अरे काय अध्यक्ष महाराज, काय त्रास आहे बेरोजगाराची वयोमर्यादा 2 वर्षांनी वाढवायला? काय त्रास आहे तुम्हाला सांगा ना अध्यक्ष महाराज? चूक आहे? तुम्ही होय म्हणा चूक आहे, मी माझे शब्द मागे घेतो. वाढवले पाहिजे. बरोबर आहे अध्यक्ष महाराज, तर मग एवढे पत्र मी का पाठवायची ईमेलवर? अरे संवेदनशील सरकारचं संवेदनशील मन आहे. तुम्ही 2 वर्षांनी वयोमर्यादा वाढवली नाही. घरभाड्याचा GR काढला, मी सचिवांना फोन केला. यांच्यासाठी मन आहे, उलट्या घागरावर पाणी. अध्यक्ष महाराज, काय GR काढला गृहनिर्माण विभागाने की ज्या घरमालकांनी जे भाडेकरी आहे त्यांना 3 महिने सूट दिली पाहिजे. म्हणजे सरकारने चांगलं काम केलं, चांगला GR काढला की जबरदस्ती करू नका, कोविडचं संकट आहे, कोरोना महामारी आहे. मग मी सचिवांना म्हटलं, हो साहेब पत्र पाठवलं, पण साहेब तुम्ही ज्या GR मध्ये खाजगी मालमत्ता म्हटलंय तिथं सरकारी मालमत्तेचाही शब्द टाका ना, की नगर परिषदची दुकानं आहे, 3 महिने भाडं द्यायची गरज नाही, जिल्हा परिषदची दुकानं आहे, राज्य सरकारची दुकानं आहे. नाही, वाह, एवढं कोरडं हार्ट, एवढं कोरडं. म्हणजे दुसरा सांगे तत्वज्ञान आणि स्वतः कोरडे. का नाही GR बदललं मग घरभाड्याचा? जबरदस्ती करताय नगर परिषद, जिल्हा परिषद, राज्य सरकार. आणि दुसरीकडे मात्र कोणाच्या तरी सुपीक डोक्यात कल्पना आली की जो GR माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, मुख्यमंत्रीच कोण येत आहे भाऊ, आज काहीतरी थोडं गडबड दिसतंय. हा, आणि जुलै महिन्यात जे जन्म घेतात ते भगवान महादेवाचे फार निस्सिम भक्त असतात. अध्यक्ष महाराज, नाही पण तुम्ही मगापासून जुलै सांगते, बाकीच्या महिन्यात जन्माला नाही ती चांगली आहे, मी तुमचंही सांगतो. त्यांचं काय करायचं? आज जुलैच आहे, बाकीच्याचही सांगतो. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा आज त्याच्यावरच होऊ द्या, मग कशाला इकडे जाता? मग अध्यक्ष महाराज, त्यांनी GR काय काढला? GR देवेंद्रजींनी, म्हणजे उद्धवजी आणि देवेंद्रजी, एकनाथ शिंदेच्या रावतेंच्या एकमताने निर्णय काढला की ज्यांच्या जमिनी लीजवर आहे त्यांनी काही पैसे भरावे, फ्री होल्ड करू.
बाळासाहेब थोरातांनी रद्द केला भाऊ का? त्या GR वर कलेक्टर निर्णय करत होता. काय मंत्रालयात सर्व कामं एवढे रिकाम सुटवत का आपण? सर्व अधिकार मंत्रालयात. हा शब्द थोडा बरा नाही. ठीक आहे, मागे आपण एवढे रिकामे आहोत का? शब्द मागे घेतला नाही, नाही. वापस घेत. हा संसदीय शब्दाचा मी वापर करणार नाही. मागे घे एकनाथराव, शब्द मागे घे. आणि मी शब्दाचे पर्यायी अर्थही शब्द सांगणार नाही की नॉटी म्हणजे हे ते नाही सांगणार. कारण एका माणसाने काय केलं माहित आहे? ते आपल्या समोर नामदार रीतीने मंत्र्याच्या त्या नावावर कसं चंद्र काढलं. म्हणजे हे काय नामदार नाही नॉटी. असं नका करू. तुम्हाला माहित आहे मंत्री व्हायला आपण किती कष्ट करतो सर्वजण. आपण मी समानार्थी अर्थ काढणार नाही. कंपाऊंडर मोठा की डॉक्टर मोठा नाही काढणार. नाही तर उद्या अजितदादा कंपाऊंडरच्या कॉलेजसाठी पैसे ठेवतील. आता मेडिकल कॉलेजसाठी भरपूर पैसे दिले पुरवून देत. कंपाऊंडरच्या कॉलेजला तुमचा एकही पैसा नाही दादा. हे तुम्ही सरकारच्या मताच्या विरुद्ध वागताय. यामुळे तुम्ही अप्रिय व्हाल एवढं लक्षात ठेवा. दवाखान्याला पैसे भरपूर दिले सर्व ठिकाणी. अध्यक्ष महाराज, मग विषय येतो बांधकाम कामगार. अरे ज्या बांधकाम कामगारांनी ही विधानसभा बांधली हो, कायदा आहे ना, कायद्याने ते पैसे येते की आपण स्टेट पूल मध्ये टाकू शकत नाही. काय केलं बांधकाम कामगारांना? 9,000 कोटी जमा आहे. 720 कोटी रुपये फक्त वर्षाचं व्याज येतं. व्याज बरोबर आहे. अरे मी हे सांगतोय त्यांचे पैसे आहे. त्यांना तुम्ही 5,000 रुपये 10,000 रुपये दिल्याने काही कमी होत नाही. और जितना बांटोगे ना उतनी दुआएं मिलेगी. आणि आमची तर सदिच्छा आहे. जे मी वाक्य नेहमी ऐकतो ना यांच्याकडून, आम्ही आता 50 वर्ष राहणार 25 वर्ष राहणार. माझा बिलकुल विरोध नाही. माझं तर मत आहे त्या योगी चांगदेव त्या तापी नदीच्या किनाऱ्यावर तपश्चर्या करत 1400 वर्ष जगला. 1400 वर्ष. तुम्ही सुद्धा मिठी नदीच्या किनाऱ्यावर 5,000 वर्ष जगा, काही अडचण नाही. पण तो चांगदेव जसा ज्ञानेश्वरांना नीच खालती दाखवण्यासाठी वाघावर बसून आला, हे भिंतीवर बसून आले. तुम्ही वाघावर बसून येऊ नका. सरकार चालू नका. वाघावर बसून चालू नका. चंद्रकांत दादा, जयंतराव पाटलाची ती कविता होती, वाघाची जागी शेळी. आणि 1 वर्षाचा पत्रकार परिषदेत आम्ही शिंगावर घेऊ. मला आश्चर्य वाटलं. अध्यक्ष महाराज, का नाही दिलं बांधकाम कामगारांना? आज घोषणा करा 10,000 रुपये देऊ म्हणून. 10,000 रुपये द्यायला अडचण आहे अध्यक्ष महाराज? 10,000 रुपये देता येत नाही? देव देश न धर्मासाठी. पालघर मध्ये 2 संतांची हत्या झाली गुरुगाव. ठीक आहे, तुम्ही त्याचं उत्तर नाही, उत्तर प्रदेशमध्ये झाली. उत्तर प्रदेश सरकार वाईट आहे, बदमाश आहे. तर ठीक आहे, तुम्ही ते वाईट आहे म्हणून इथं संतांच्या हक्कासाठी संतांची हत्या झाली, सीबीआय कडे प्रकरण द्यायचं. तुम्ही तर्क दिला. ही एक नवीन पद्धत काय सुरू झाली आहे माहिती आहे अध्यक्ष महाराज? त्यांनी केलं म्हणून आम्ही करतो. ही काय पद्धत आहे? असं नाही करतायत. प्रत्येकाचं एक व्यक्तिमत्व आहे, प्रत्येकाचा स्वभाव आहे, प्रत्येकाचे गुणवैशिष्ट्य आहे. त्यांनी केलं म्हणून मी करतो. मग आम्ही तर त्या घोड्यासारखे हो. एक व्यक्ती 2 घोडे घेऊन जात होता, नदीत पाणी होतं. आता एकाच्या घोड्याच्या याच्यावर मिठाचे पोते होते, थकला होता. त्या नदीमध्ये तो बसला. तो घोड्यावर असणार मीठ अध्यक्ष महाराज ते पाण्यामध्ये गेलं, हलका झाला, तो वेगाने जाऊ लागला. हा जो दुसरा उदाहरण देणारा होता ना, त्यांनी केलं म्हणून मी करतो, त्यांनी केलं म्हणून मी करतो, त्यांनी केलं म्हणून मी करतो, तो म्हणे हे बरं आहे. तोही पाण्यात बसला, पण त्याच्यावर होता कापूस. पाण्याने कापसाचं वजन वाढलं, संपला. अरे तुम्ही त्यांनी केलं उत्तर प्रदेशमध्ये झालं म्हणून आम्ही केलं तर समर्थन, ही अपेक्षा अध्यक्ष महाराज? अरे संतांची या महाराष्ट्रात कशी हत्या होऊ शकते? तुम्ही हे म्हणा हो या महाराष्ट्रामध्ये संतांची हत्या झाली, शेवटी देवाला निर्णय करणं लागतं. अशा वेळी संतांची हत्या झाली तुम्ही म्हणाल पाहिजे हे चूक आहे, हे वाईट आहे. हा, भारतीय जनता पार्टीने याच्यात राजकारण करू नये. अशा प्रसंगात आम्ही एकमेकाशी चर्चा करू, एक झूम बैठक घेऊ, एक व्हिडिओ बैठक घेऊ, एक वेबॅक्स घेऊ.
जिओशी तुमचं दुश्मनी आहे जे आता मी ऐकत होतो. जिओ मीठ घेऊ नका, पण सी फॉर काँग्रेस, सी फॉर चायना, शी तर आपलं प्रेम आहे. तर झूमची बैठक घ्यायला अडचण काय? झूमची बैठक घेतली असती, सांगितलं असतं देवेंद्रजींना की देवेंद्रजी देखा याच्यात राजकारण नाही, देव देश आणि धर्मासाठी. पण अध्यक्ष महाराज, देव सुद्धा अध्यक्ष महाराज आता अतिशय, अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये देव सुद्धा. अध्यक्ष महाराज काँग्रेसचा जाहीरनामा काय? अध्यक्ष महाराज तुम्ही काँग्रेसचा आहे म्हणून वाईट मानू नका, कारण मला हे माहिती आहे की तुम्ही सच्चाईसाठी लढता, आवश्यकता असेल तेव्हा योग्य निर्णय करता. आणि अध्यक्ष महाराज काय सांगितलं तुम्ही? तरुण सुशिक्षित बेरोजगारांना 5,000 रुपये मासिक भत्ता देऊ. 1 रुपया नाही दिला. ग्रामीण भागातील पदवीधरांना 100 दिवसाचा रोजगार देऊ. बरं नाही दिला, पण तुमचं एक वाक्य, उपेक्षित मागास, आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबातील घरातील किमान एका पात्र उमेदवारांना नोकरी देऊ. मी या तिन्ही याची टोटल केली, किती होते माहित आहे? 1,38,00,000 कुटुंबाला नोकरी द्यावी लागेल. खोटं बोल, काही तर मर्यादा ठेवावं, काही तर मर्यादा ठेवावं. पण एकाच नोकरी तर दिली नाही, नोकर भरती बंद केली. परवा आदिवासी आमदार आणि आदिवासी शिष्टमंडळ आलं, कागद दाखवत होते, सरकारने लिहून दिलाय 12,500 नोकऱ्या 6 महिन्यात देऊ. दिले आदिवासी बांधवांना. ज्या एक्सेस नोकऱ्या झाल्या, अधिसंख्य पदं होती. अध्यक्ष महाराज आज हे खरं आहे. अध्यक्ष महाराज आज, अध्यक्ष महाराज सरकार जे आहे ते कशाही पद्धतीने निर्णय करू शकतं, कारण आज अधिकार आहे आणि हा इतिहास साक्षी आहे. अध्यक्ष महाराज पण एका ग्रामीण भागातल्या एका कवीने मुद्दाम यांच्यासाठी कविता लिहून पाठवली. काय कविता लिहिली अध्यक्ष महाराज? या ठिकाणी वेलमध्ये विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली जाऊन मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. जे प्रतीक्षेत त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत त्यांना त्या ठिकाणी तात्काळ सामावून घेतलं पाहिजे, कारण आज ते विद्यार्थी आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत आहेत. कारण त्यांच्या बरोबरच्या मुलांना अपॉइंटमेंट मिळाली, ते कामावर त्या ठिकाणी रुजू झालेत आणि आज त्यांचे आई वडील त्या ठिकाणी चिंताग्रस्त आहेत की आज एवढे दिवस मुलं त्या ठिकाणी बसलेत, त्यांचं काय होणार. परंतु हे सरकार त्या ठिकाणी यांच्या संवेदना मेलेल्या आहेत. त्याच्यामुळे काल आम्ही विषय काढला, आज आम्ही आक्रमकतेनं मांडला, निदर्शनात्मक या ठिकाणी मेटे साहेबांनी त्या ठिकाणी व्यक्त केला. परंतु या सरकारला मराठ्यांच्या बाबतीत त्या ठिकाणी कुठलंच त्या ठिकाणी सोयरसूतक नाही. ना त्यांना मराठ्यांच्या बाबतीत सोयरसूतक, ना ओबीसीच्या आरक्षण टिकवण्यासंदर्भात भूमिका, ना धनगर समाजाच्या बाबतीत त्या ठिकाणी त्यांच्या 1000 कोटी देण्यासंदर्भात भूमिका. अशा प्रकारे समाजामध्ये त्या ठिकाणी भेद निर्माण करण्याचं काम हे सरकार करतं आणि एक सामाजिक सलोखा त्या ठिकाणी बिघडणार आहे. हे सरकार कुठल्याच बाबतीत संवेदनशील नाहीये. आपण बघाल डिसले गुरुजींचा त्या ठिकाणी अभिनंदनाचा ठराव मी त्या ठिकाणी विनंती करत होतो, परंतु सरकारनं सभापतींनी स्वतः तो अभिनंदनाचा ठराव आणला. मी डिसले गुरुजींच्या अभिनंदन पर त्या ठिकाणी बोललो, एखाद दुसरे आमदार बोलले, परंतु सरकारच्या बाजूने कुणीच अभिनंदन केलं नाही. मग मी सभापतींना सांगितलं की आपण अभिनंदनाचा ठराव आणलेला आहात, परंतु या ठिकाणी सरकारला काही आनंद झालेला नाही का? सरकार अभिनंदन करू इच्छित नाही का? आणि हे निदर्शनास असल्यावर संसदीय कार्यकर्ते मंत्री उठले आणि मग डिसले गुरुजींचं अभिनंदन करते. म्हणजे कशाच्या बाबतीत हे सरकार गंभीर आहे? ना मराठाच्या आरक्षणाच्या बाबतीत, ज्या आपल्या सोलापूरच्या सुपुत्रांना या ठिकाणी आपला जगभर त्या ठिकाणी कीर्ती मिळवली, त्याच्यासाठी पण 2 ओळीच्या अभिनंदनाच्या गोष्टी त्या ठिकाणी बोलायला सरकारला वेळ नसेल तर नेमकं सरकार काय करतंय हा या ठिकाणी प्रश्न आहे. मी त्या अभिनंदनाच्या ठरावामध्ये मागणी केली की विधान परिषदेमध्ये मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो होतो त्यावेळेला शिक्षकांनी, त्या ग्रामस्थांनी मागणी केली की अशा प्रकारचा बुद्धिजीवी, कल्पक असा त्या ठिकाणचा शिक्षक पुरस्काराने त्या ठिकाणी सन्मान झालेला विधान परिषदेवर गेला पाहिजे.
सरकारनं त्या बाबतीत त्या ठिकाणी भूमिका घ्यावी अशी विनंती या ठिकाणी मी केलेली आहे. आज विधान परिषद सभागृहामध्ये मराठा आरक्षणावर सर्व कामकाज बंद करून चर्चा घ्यावी असे विरोधी पक्षनेते दरेकर साहेब आणि आम्ही इथं प्रस्ताव दिलेला असताना, कामकाज सल्लागार समितीमध्ये त्यांनी आश्वासन दिलेलं असताना, शब्द दिला असताना सुद्धा काल सुद्धा चर्चा करू दिली नाही आणि आज तर एक शब्दही काढू दिलेला नाही. आज मराठा समाजाचं 25 जानेवारीला अंतिम सुनावणी आहे. त्याबद्दल या सरकार काय करणार काही सांगायला तयार नाहीये. तिथं आझाद मैदानला परवापासून उपोषणाला बसलेत मुलं, ते थंडीमध्ये बसायलेत, पावसामध्ये बसायला लागलेत. त्याची साधी दखल घ्यायला सुद्धा हे सरकार तयार नाहीये. सारथी पुण्यामध्ये गेले 10 दिवसापासून त्या ठिकाणी उपोषण रात्रदिवस मुलं आणि मुली बसलेले, त्याची दखल घ्यायला तयार नाहीये. लोक याच्या विरुद्ध चालून आंदोलन करायला लागलेत. हे आंदोलन दडपायचं काम हे पोलिसाच्या माध्यमातून हे सरकार करायला लागलेलं आहे आणि या पद्धतीने या सगळ्याची चर्चा सभागृहात करावी. जो आमचा अधिकार आहे, जो विरोधी पक्ष नेत्यांचा अधिकार आहे, जो सदस्यांचा अधिकार आहे, तो सुद्धा अधिकार वापरून द्यायचा नाही अशी हिटलरशाहीची भूमिका, दडपशाहीची भूमिका या सभागृहामध्ये माननीय या सरकारने ही घेतलेली आहे. परंतु एका बाजूला मराठा समाजासारखे अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा ते करत नाहीत, दुसरं मात्र अनेक फुटकळ विषयावर तास तास चर्चा करायला लागलेले, त्याच्यावर चर्चा वर्णन करायला लागलेले आणि वेळ घालवायला लागलेत. यांना फक्त गोंधळ करून कामकाज फक्त रिटून न्यायचंय, चर्चा न करता पूर्वनी मागण्या मान्य करायच्यात आणि बिलं मंजूर करायच्यात. पण कोणत्याही समाजाला न्याय द्यायचा नाहीये. उलट समाजामध्ये भांडण लावायचं काम याच मंत्रिमंडळातले मंत्री करायला लागलेत, सत्ताधारी पक्षाचे नेते करायला लागलेत. हे सरकार स्पॉन्सरपणे करून राज्यामध्ये असंतोष निर्माण व्हायला लागलेला आहे. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडणार आहेत हे विरोधी पक्षनेते सांगत असताना दरेकर साहेब सुद्धा एकही ऐकायला तयार नाही. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये या सरकारनं मराठा समाजाला न्याय द्यायचं नाही हे ठरवलेलं आहे. म्हणून त्याचा निषेध आम्ही केलेला आहे आणि म्हणून निषेधाच्या बद्दल आम्ही या ठिकाणी व्यक्त करायला आले. जोपर्यंत चर्चा होणार नाही तोपर्यंत सभागृहामधला हा वेश मी काढणार नाही. कारण चर्चा करू देत नाही सरकार, बाहेर ते भेट घ्यायला देत नाहीत, मीटिंग करत नाहीत, प्रश्न सोडवत नाहीत, न्याय देत नाहीत. मग आम्ही मांडायचं काय? मग इथं कशाला आलोय आम्ही? समाजाचा न्याय मिळेल असं करा, अन्याय दूर करायला आमच्या भावना मांडून कारवाई झाली तरी चालेल, परंतु मी मात्र याच्यापासून तुझबरी मागे हटणार नाही. सभागृहाला या सरकारला माझ्या मार्फत मराठ्यावर अन्याय करायचा असेल, आम्हाला बाहेर काढायचं असेल तरी आमची तयारी आहे, परंतु मराठा समाजाच्या प्रश्नावर तुझबर सुद्धा मागे आम्ही हटणार नाही. इसी आज विधान परिषद में तुम्ही बोलताय नहीं बोला विधान परिषद के सभागृह में जब नियमित शुरुआत हुई सभागृह की, तभी माननीय विरोधी पक्ष नेते दरेकर साहब और हम लोग हमारे सभी साथियों ने 289 का प्रस्ताव दिया था मराठा आरक्षण को लेकर कि आज के दिन भर का जो कामकाज है वो सब बाजू करके मराठा आरक्षण के ऊपर चर्चा होनी चाहिए। प्रस्ताव 289 के तहत दिया था, लेकिन सरकार ने इसके ऊपर कोई ध्यान दिया नहीं। अपने बहुमत के आधार पर उन्होंने कामकाज आगे लेने की कोशिश की, इसका निषेध हमने किया। हमने और दरेकर साहब ने, विरोधी पक्ष नेता ने बोलने की कोशिश की मराठा समाज की आज क्या परिस्थिति है। सुप्रीम कोर्ट में आज केस है, फिर बाद में जो आझाद मैदान पे अनशन पे बैठे हैं, पुणे में बैठे हैं, त्यावेळी हे सांगायला पाहिजे होतं की आम्ही ज्यांची सिलेक्शन प्रोसेस पूर्ण केली आहे त्यांना घेणार आहोत, त्याच्या पलीकडची भरती आम्ही करणार नाही आहोत। पण आ बैल मुझे मार कशाला म्हणतात
तशा प्रकारे पहिल्याच हिअरिंगला कोर्टाने न विचारता अध्यक्ष महोदय आपण सांगितलं आणि त्यामुळे आज ज्यांची प्रोसेस पूर्ण झाली असे मराठा समाजाचे विद्यार्थी आज त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि सरकार त्यांच्याशी चर्चा करायला तयार नाही. आज अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रामध्ये आपण अनेक आंदोलनं पाहिली. आमच्या काळामध्ये मराठा समाजाचे मोर्चे देखील बघितले, आंदोलनही बघितले, पण कधी कोणाला अटक नाही झाली. कोणाला घर मोर्चा काढू नका, मुंबईत येऊ नका अशा प्रकारे नाही झालं अध्यक्ष महोदय. आज तर एक प्रकारे अशा प्रकारची आणीबाणी लागली आहे की मराठा समन्वयक जे आहेत त्यांना घरीच थांबवण्यात येतं, त्यांना अटक करण्यात येते, त्यांनी मुंबईकडे यायचं नाही असे आदेश काढलेले आहेत. काय कारण आहे? आपले नागरिक चर्चा करू ना त्यांच्याशी, त्यांचं म्हणणं समजून घेऊ, आपलं म्हणणं त्यांना समजावून सांगू, पण आंदोलनच करायचं नाही अशा प्रकारची जी अवस्था या ठिकाणी निर्माण होते यातनं खऱ्या अर्थानं अध्यक्ष महोदय एक मोठा संताप हा तयार होताना दिसतोय. त्याचवेळी अध्यक्ष महोदय आपण बघा, आज एकीकडे मराठा समाजाच्या संदर्भातला हा विषय, दुसरीकडे ओबीसी समाजाच्या संदर्भात देखील एक संभ्रम तयार झालाय. अध्यक्ष महोदय, सरकारमधले मंत्री हे मोर्चे कसे काढू शकतात? त्यांनी शपथ घेतली ना अध्यक्ष महोदय,